बोला सर सर बोला सर आज परभणीत आलात तुम्ही सर परभणीत आलात तुम्ही आज पाहणी केली घटनास्थळाची आंदोलनस्थळी आलात त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाची भेट घेतली कारवाई का होत नाहीये असं म्हणणं आहे कुटुंबियाचं त्याचं परभणीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काल पण या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला। 101 महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 101 अन्वये त्याच्यावर चर्चा पण झाली। आज पण त्याच्यावर चर्चा होती। काल पण आम्ही त्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी आर्थिक मदत तर दिलीच पाहिजे, परंतु ज्याच्यामुळे कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं त्या अधिकाऱ्यावर त्याच्यावर त्वरित कार्यवाही केली पाहिजे, त्याला बडतर्फ केली पाहिजे आणि या प्रकरणाची संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे। कारण जोपर्यंत या बाबतीत न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला न्याय भेटू शकत नाही। त्याच्यामुळे या बाबतीमध्ये न्यायालयीन चौकशी केली गेली पाहिजे आणि 302चा गुन्हा पण त्याच्यावर दाखल केला गेला पाहिजे अशा पद्धतीची काल चर्चा झालेली आहे। परंतु या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने हा प्रकरण पाहायला तरी लक्षात येते या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेच्या चुकीमुळे या सगळे प्रकार या ठिकाणी झालेले आहे। सोमनाथ सूर्यवंशी याचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याला कारणच पोलीस जबाबदार आहे असं या ठिकाणी पाहिल्यानंतर वाटते। त्याची आई आणि भावांचे जे आपण ऐकून घेतलं तर त्याच्यावरून असं लक्षात येते का सोमनाथ सूर्यवंशी याला हार्ट अटॅक नाही आला तर याचा दुर्दैवी मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आणि पोलीस कोठडीत झाला। त्याच्यामुळे त्या पोलिसावर त्वरित कार्यवाही झाली पाहिजे। या ठिकाणी एक विचित्र अशी गोष्ट दिसते का पोलीस जिल्हाधिकाऱ्यांचा काही आदेश नसताना किंवा एसपीचा काही आदेश नसताना एक LCBचा PI दर्जाचा माणूस कसं काय याच्या ठिकाणी हे सगळी कार्यवाही करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सगळ्या पोलीस यंत्रणेवर या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्वरित कार्यवाही करतील आणि या ठिकाणी सगळ्या लोकांची जी मागणी आहे तर त्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयेपर्यंत दिले गेले पाहिजे। 302ची कार्यवाही सदोष मनुष्यगृहाचा गुन्हा त्या पोलिसांवर झाला पाहिजे आणि जे आपण एकूणच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुढे गेलं तर त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती जी ठेवली आहे, संविधान हे एका समाजाचं नसतं, हे संविधान या संपूर्ण देशाचा तो सामाजिक न्यायाचा आर्थिक उन्नतीचा सामाजिक उन्नतीचा तो एक जाहीरनामा आहे आणि म्हणून संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण त्या ठिकाणी केलीच होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण आम्ही परत भेटणार आहोत उद्या आणि या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून पण ह्या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण जो LLBला शिकत होता त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत भेटलीच पाहिजे। परंतु जे आमचे वाकोडे आहेत ज्यांनी अख्खं आयुष्य या बाबासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी घालवलाय त्यांचा पण या ठिकाणी मृत्यू झालाय, त्यांच्या कुटुंबियांना पण आर्थिक मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या भेटून आपण ही मागणी त्यांच्या पुढे पण करणार आहोत। विधिमंडळात आजही मुख्यमंत्र्यांनी याविषयी उत्तर दिलेलं नाही, उद्या मुख्यमंत्री आपलं म्हणणं मांडणार असं माहिती उद्या माननीय मुख्यमंत्री त्या बाबतीत आपलं निवेदन म्हणतील त्याच्यापूर्वीच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथल्या पाहिलेल्या आहेत आम्ही त्यांना सांगू आणि या ठिकाणी आता जे काही बोललो ते आपण त्यांच्या पुढे बोलणार आहोत। मागास आयोगानं काल 3 जे अधिकारी होते त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्याचे निर्देश दिले, समाधानी आहेत का तुम्ही त्यांच्या कारवाईकडे? राज्य मागासवर्ग आयोग जो आहे राज्य अनुसूचित जाती आयोगाचे धर्मपाल मेश्रामजी या ठिकाणी आले होते असं मला माहीत पडलं। मला सकाळी ते भेटले आणि त्यांनी जे सक्तीच्या रजेवर पण नुसत्या सक्तीच्या रजेवर हा प्रकरण जाऊन हे होणार नाही शेवटी का ज्यांचा या ठिकाणी ज्यांच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं त्यांच्यावर या ठिकाणी कार्यवाही होणं अपेक्षित आहे। विशेषत्वानं न्यायालयीन कार्यवाही होणं झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे।